अतिवृष्टी आणि पुरामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले। सोयाबीनच्या पिकांचं शेतात चिखल झाल्यात, अनेकांचे संसार वाहून गेलेत। दिवाळीचा सण तोंडावर असल्यानं अशा परिस्थितीत दिवाळीचा सण कसा साजरा करायचा हा शेतकऱ्यांपुढे खरं तर प्रश्न उभा टाकलाय। आता सरकारनंच लवकरात लवकर पावले उचलून भरीव मदत आणि आनंदाचा शिधा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होते। सध्या पाण्याचं इथं पूरग्रस्त झालेला आहे। तरी माझं नाव आहे सुधाकर राठोड आणि पूर्ण भरपूर पावसामुळे नुकसान झालेलं आहे आमचं। तरी आम्हाला दिवाळी तोंडावर आलेली आहे। तरी सरकारनं आम्हाला आनंदाचा शिधा द्यावा। काय असेल ती गहू, साखर, रवा या परिस्थितीत आम्हाला सपोर्ट करावं, आमची दिवाळी गोड करावी सरकारनं। सर, हे पावसामुळे भरपूर नुकसान झाले। शेतात सोयाबीन असंच कुजून गेलेले आहेत। सरकारनं आम्हाला फक्त आनंदाचा शिधा द्यावा। साखर, तांदूळ, गहू, तेल जे लागेल ती मदत सरकारने करावी ही मागणी आहे। दिवाळी तोंडावर आहे। कशी दिवाळी करायची? लय अवघड झाली आहे परिस्थिती, लय अवघड आहे। काय मागणी आहे? काय सरकारने थोडीफार मदत करावी। ही बोरी शिवारात माझं 3 एकर जमीन सगळी पाण्यात गेली, काढून सुद्धा आम्हाला परवडलं नाही सर। तर आम्हाला एवढं करावं की आम्हाला मदत करावी। ही दिवाळी तोंडावर आली, गोड शिधा द्यावा आणि काय पैशाची मदत करावी सरकारनं, ही आमची मागणी आहे सर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।